माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, राही ऐसे खरी काही, धरून या बाई भवहारी दातारा, चतुरातुर शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुझी विठोबा. करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पाश, करी वास हृदय, चतुरातुर शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुझी विठोबा. पाही गुंतलो नेनता, पाही गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवे माथा, पायी आता राखावी, चतुरातुर शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुझे विठोबा. विठ्ठल विठ्ठला हरी विठ्ठल. पांडुरंगा करो प्रथमा संता कृपा समचरण सरोजम सामोडिलापदापम जगणेत पाणी मंडन मंडना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैवलासम विठ्ठलं चिंतयामि. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सीतानाथ समारंभा श्रीरामाय मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा. दयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण ते सद्गुरूजी नमस्कार. आता ओम नमो ज्ञानेश्वरा.
ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही, धरोण्या पायी भवहातारी दातारा. चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भक्त संत सम्राट श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग गाथेतील चौचरणी भगवान परमात्म्याकडे विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठला विठला. त्याच्यावर आपलं चिंतन उर्वरित वेळेमध्ये होणारच आहे. तर तुम्ही थोडासा पर्याय प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य असते याने हनुमान जयंती महोत्सव त्या निमित्ताने आपल्या या गावामध्ये चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आणि या सप्ताहाला मोठ्या मोठ्या महात्म्यांची प्रेरणा आहेत, मार्गदर्शन आहेत, आशीर्वाद आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्ण भाऊ येडशीकर, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराजराव, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य विष्णू बाबा कबीर यांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला आपला हा सप्ताह. विठ्ठल विठ्ठल. परंपरा मोठी आणि मोठी परंपरा असते तर त्याचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो. या न्यायाने माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तनाची सेवा तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा पूर्व पुण्याचा ठेवाय. आणि या थोर महात्म्यांचे आशीर्वाद आपल्याला सर्वांना मिळालेले आहेत. सप्ताहाचा आजचा हा कितवा दिवस? 6वा दिवस. आणि कीर्तनाची नियमावली आहेत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मोठमोठ्या महात्म्यांनी नियम घालून दिलेले आहेत. पण पहिला दिवस आणि शेवटचा दिवस तुम्हाला बांधलेला आहे कीर्तनकारांना. तसे सगळेच कीर्तन बांधलेले असतात बरं का नियमावली. कारण एकनाथ महाराज सांगतात सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. इथं काही बोलून चालत नाही, इथं काही गाऊन चालत नाही आणि इथं काही सांगून चालत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यापैकी 2 दिवस तर पक्के बांधलेले असतात. पहिला दिवस नामचिंतनाचा आणि जागरचं कीर्तन मागणीचं. आज जो अभंग निवडला हा काही अंशामध्ये मागणी आहे आणि काही अंशामध्ये प्रार्थना आहे. विठ्ठल विठ्ठल. उद्याच्या प्रकरणामध्ये कीर्तनामध्ये हे प्रकरण तुम्हाला ऐकायला मिळतील. वारकरी संप्रदायामध्ये मागणी आणि वारकरी संप्रदाय हे 2 शब्द एकत्र येतच नाही. मागणी जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज म्हणतात आमची वाडवडिलांची परंपरा आहे. आजपर्यंत आमच्या वाडवडिलांनी पंढरीची वारी केली.
वडिलांची रीत जाणत असो वारकरी संप्रदायामध्ये मागणी हा शब्द येतच नाही, कारण शास्त्रामध्ये मागणी का मागायची नाही याचे प्रमुख दोन कारण सांगितले. पहिलं कारण प्रारब्ध, दुसरं कारण परंपरा. विठ्ठल विठ्ठल. शास्त्रामध्ये तिसरं पण कारण आलेलं आहे. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, मागणी जर मागितली माणसाची श्रेष्ठता कमी होत असते. कशाप्रमाणे? याचना ही पुरुषस्य महत्वम, याचना ही पुरुषस्य महत्वम नाशयत्य अखिलमेव तथाही. तथाही म्हणजे त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा ज्याने सृष्टी निर्माण केली त्याला ज्यावेळेला मागणी मागायची वेळ आली ना त्याला लहान व्हावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी दिले हे गंधारे. नाही आलं का एक तर नाना म्हणायचं, नाही तर थांबून घ्यायचं. कारण सर्व अभंग सर्वांच्या पाठ असू शकत नाही. आणि तसं बी कीर्तनकाराच्या प्रमाणे पाठ बाबा, यांच्या अभंग पाठ आणि बसलेल्यांच्या गाथे पाठ. विठ्ठल विठ्ठल. तात्पर्य एवढंच. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिग त्याची. त्याचं जिनं धिग आहे. मागितल्याने माणसाची श्रेष्ठता कमी होत असते, म्हणून मागायचं नाही. पहिलं कारण. दुसरं कारण, जन्माला येताना आपल्या कपाळावरती प्रारब्ध जर सगळं अगोदरच लिहून ठेवलेलं असेल तर मागायचं का? विठ्ठल कारण देवाकडे गेल्यानंतर आपण मागतो, पण काय मागतो? वाढावे संतान, वाढावे संतान, गृही वाले धना दान, गृही वाले धना. आपण देवाकडे गेलो तर आपली ही मागणी, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आणि तुकाराम महाराज तर म्हणतात, हे मागून तुमचा उपयोगच नाही का? अन्नमान धन दोन प्रमाण तुमच्या पुढे ठेवले बघा.
पहिलं प्रमाण देवाकडे आपण मागणी मागतो संसाराबद्दल, आणि तुकारामाला दुसरं प्रमाण सांगतात संसारातल्या सगळ्या वस्तू प्रारब्धामध्ये अगोदरच लिहून ठेवलेल्या आहेत. ज्या अगोदर प्रारब्धामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत त्या मागण्या बरोबर आहेत का, या चुकीच्या आहेत. याला संसारिक मागणी म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मागण्या मागितल्या, पण संसारिक मागण्या बाजूला सारून आम्ही ज्या वासना देवाकडे प्रकट केल्या ना, या संसारिक वासना बाजूला केल्या आणि पारमार्थिक वासना देवाकडे प्रकट केल्या. तुका म्हणे अवघी आवडली वासना, अवघी आवडली वासना, माता नारायणा पुन्हा एकदा हे दोन प्रमाण नीट ऐका. पहिलं प्रमाण आहे देवाकडे आपण मागणी करतो वाढावे संतान, गृही व्हावी धनधान्य. संसारिक मागणी देवाकडे मागतो. तुकाराम महाराज म्हणतात बाबांनो ह्या मागण्या मागूच नका. ह्या जर प्रारब्धामध्ये अगोदरच लिहून ठेवलेल्या आहेत, आणि प्रारब्ध कोणाला चुकत. भागवतामध्ये दृष्टांत आलेला आहे. गरुडाला आपल्या आईचं मरण कळालं की आता अवघ्या काही तासामध्ये आपल्या आईचा मृत्यू होणार, पण विचार केला गरुडाने अरे माझ्या पाठीवर अखिल कोट ब्रह्मांड नायक बसून त्रैलोक्याचं भ्रमण करतो आणि माझ्या आईला मी यमाच्या ताब्यात, यमदूताच्या ताब्यात देणार नाही. मग काय केलं, अशा ठिकाणी आईला नेऊन ठेवणार का तिथं यमदूतच येणार नाही. उचललं खांद्यावर, मारली भरारी. हिमालयाचं उंच शिखर शोधलं, गुफा शोधली. आता आईला त्या गुफेमध्ये ठेवणार, तिथं पहिलेच यमदूत हजर. आणि यमदूताने पहिले गरुडाचे पाय पकडले. म्हटले गरुड म्हटले अहो तुमच्यामुळं तिथं आईला आणलं आणि तुम्ही माझे काय पाय पकडता. मग त्या यमदूताने सांगितलं ऐका, विक्षेप करू नका, विठाला विठाला कीर्तनामध्ये विक्षेप नको. आणि मग त्या यमदूताने काय केलं, गरुडाचे पाय पकडले. गरुड म्हटलं अरे बाबा तुमच्यामुळे इथं आयला आले, तुम्ही माझे पाय पकडता. म्हटले गरुड महाराज तुम्ही आमचं एवढं मोठं काम केलं. म्हटले काय, ज्या वेळेला तुमच्या मातेचा जन्म झाला त्याच क्षणाला तिचा मृत्यू कपाळावरती लिहिलेला होता. तर तिचा मृत्यू राजमहालामध्ये नाही, तिचा मृत्यू घरामध्ये नाही, तिचा मृत्यू या हिमालयाच्या सर्वात उंच शिखरावरती. ती जन्माल्यापासून आम्ही चिंतित होतो ही मरायला इथं कशी. आणि हे काम कोणी केलं, प्रारब्ध चुकत नाही. विठाला विठाला. अजून एक दृष्टांत सांगू का, आपल्याकडे पोतेचे पोते, पण काय झालं इथं ऐकणारे माणसं जास्त दृष्टांत सांगू नये. पण भगवान शंकराला शनी महाराज भेटायला गेले. शनी महाराज माहितीये ना शिंगणापूरचे, गेले कैलासाला. कैलासाला गेल्यानंतर शनी महाराज म्हटले महादेवा नमस्कार, नागेंद्र हराय त्रिलोचनाय वसमंगराय, आणि स्तुती केली. भगवान शंकर म्हटले अरे शनी आज इकडं. म्हटले हो देवा, उद्या पाठी 4 ते 7 तुम्ही सावध राहा. भगवान शंकर म्हटले शनी तू कोणाला सांगतोय कळतंय का तुला. अरे मी नुसता देव नाही, देवोंका देव. गांजा बिंजा वाढला का तू, कोणाला सांगतो. भगवान शंकर म्हटले जा, काय करू शकत नाही देवा. मोठ्या माणसांना जाऊन अगोदर माझं काम होतं सांगणं, मी ते पूर्ण केलं, पण उद्या 4 ते 7 सावध राहा पहाटे. गेले शनी महाराज निघून. संध्याकाळ झाली, रात्र झाली. भगवान शंकर म्हटले हा शनी जगाला पीडा देतो, मला काय करणार. पण रात्र झाली, विचार केला महादेवाने, समजा शनीना जर आपल्याला पीडा दिलीच, जगतामध्ये आपला हसू होईल. 3:30लाच उठले भगवान शंकर. 3:30ला पीडा किती किती कीर्तन कळतंय ना. पण इकडं आमची नाशिकची भाषा आहे म्हणून विचारलं विठाला विठाला. 3:30 वाजता शनी महाराज उठले. मानस सरोवर होतं, मार्गशीर्ष महिना, हिवाळ्याचे दिवस. त्या पाण्यावर सरोवरामध्ये बर्फ साठलेलं होतं 10-10 फूट.
सर्व बाजूला केला आणि भगवान शंकर तळाला जाऊन बसले पाण्यामध्ये. विचार करतात आता इथं शनी येऊ शकत? 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले, 5:30 वाजले, शनी महाराज 6 वाजले तरी शनी महाराज पिढा द्यायला आले. मग आता भगवान महादेवाला खात्री पटली आता शनी येऊ शकत नाही, कारण शनीची वेळ ठरलेली आहे आणि ती वेळ टळली का आपला ताप संपला. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकराने अजून अर्धा तास वाढून दिला. 6:30 वाजता भगवान शंकर सरोवराच्या वर आले. बघतो तो काय शनी महाराज तीरावर बसले, मांडीवर मांडी टाकून आणि भगवान शंकराकडे पाहून हसतायत. भगवान शंकर म्हटले का रे शनी, दरबारामध्ये काल येऊन मला सांगतो पिढा कुठे गेली तुझी पिढा? शनी महाराज म्हटले देवा, जग तुम्हाला भोळं म्हणतं, खरंच तुम्ही भोळे, शिव भोळा चक्रवर्ती, जग तुम्हाला भोळं म्हणतं. आपल्या महिला पण म्हणतात बरं का कधी कधी, आमचे हे ना लई भोळे, आमचे हे ना लई भोळे, पण ते भोळे नाही बरं का, भोळे फक्त महादेव आहे. आपण ज्यांना भोळे म्हणतो ना मराठीमध्ये त्याला बावळट म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात विनोद नको, पण 2 महिला गप्पा मारत होत्या ओट्यावर आणि त्यांची स्पर्धा चालली होती. एक म्हटली आमचे एवढे भोळे, एवढे भोळे, एवढे भोळे. म्हटले किती? एवढे भोळे का साक्षात महादेवच? आता दुसरी गप राहील का? ती म्हटले तुझे तर काहीच नाही, आमचे एवढे भोळे, एवढे भोळे, एवढे भोळे. म्हटले किती? ते तर महादेवाचे पुढचे. नाही कळलं इकडं? महादेवाच्या पुढे काय राहत? मंदिरात जाता ना तुम्ही? विठ्ठल विठ्ठल. भक्तीच्या 5 देवता सांगितलेल्या हिंदू धर्मामध्ये या 5 देवतांची भक्ती सांगितलेली. भगवान शंकर, भगवान विष्णू, गणपती, आदिशक्ती, जगदंबा माता, अग्निदेवता म्हणजे सूर्यनारायण. या 5 देवतेमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता कोणती असेल तर ती आमचे महादेव आहेत. शनी महाराज म्हटले देवा, जग तुम्हाला भोळं म्हणतं, खरंच तुम्ही भोळे, माझा ताप मी कधीच देऊन टाकला. भगवान शंकर म्हटले अरे तू आलाच नाही, मी एकटाच होतो खाली. शनी महाराज म्हटले देवा, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या. तुम्ही खाली होते म्हटले हो, रोज 4 ते 6 तुम्ही काय करता? कैलासामध्ये रोज पहाटे 4 ते 6 काय करतात? काय करतात भगवान शंकर? काय करतात कैलासामध्ये 4 ते 6? काय करतात वारकरी? रंभादिक नाचती उभ्या ओढाली, भगवान शंकर म्हटले अरे शनी, रोज 4 ते 6 माझी कैलासामध्ये आरती होते, काकड आरती. शनी महाराज म्हटले मग आज झाली का? म्हटले नाही. आज कुठे होते? म्हटले या बर्फाच्या तळामध्ये. मग हाच माझा प्रताप आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, त्या पुराणांमध्ये मोठमोठे उदाहरणं सांगता येईल. कर्म वियोगे दशरथे मिला, कितीतरी उदाहरणे. प्रारब्ध आजपर्यंत कोणाला चुकलं? प्रारब्ध चुकत नसेल तर का मागायचं देवाकडं? विठ्ठल विठ्ठल. अभंग भला मोठा आहे, पण ज्या घराचं पाया पक्का असतो ना त्याच्यावर तुम्ही किती मजली बिल्डिंग बांधा, हे प्रारब्ध मागणी जोपर्यंत आपल्याला कळत नाही, प्रार्थना कळत नाही, तोपर्यंत अभंगाचा अर्थच कळत नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रमुख ग्रंथ आहेत. किती? त्याला 3 ग्रंथ प्रमुख आहेत वारकरी संप्रदायाचे. ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा आणि तिसरा भागवत. या 3 ग्रंथांमध्ये सर्वात अवघड ग्रंथ कोणता? ग्रंथ वाचता कोणता अभंग ग्रंथ कोणता अवघड आहे? आता मी ज्ञानेश्वरी भावकथा करतो बघ. ज्ञानेश्वरी भावकथेमध्ये 56 भाषा आहेत. पण जर एखाद्या ओवीचा अर्थ नाही कळाला, वरती श्लोकाचा आधार घेता येतो. एखादा श्लोक नाही कळाला, खाली ओवीचा आधार घेता येतो. भागवताचं तसंच आहे. श्लोकाचा अर्थ नाही कळाला तर ओवीचा आधार आहे, ओवीचा आधार नाही कळाला तर श्लोकाचा आधार आहे. पण गाथ्याचं तसं नाही ना. गाथ्याचा अर्थ जर अभंगाचा अर्थ कळालाच नाही, वर वेगळा अभंग खाली वेगळा अभंग, संबंधच नाही. विठ्ठल विठ्ठल. अभंग कळून घेण्याकरता शास्त्राने एक सोपा मार्ग सांगितला. सोपा मार्ग म्हणजे त्याला
प्रस्तावना किंवा भूमिका म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. भूमिका म्हणजे काय? जर एखाद्या वाक्याचा अर्थ कळत नसेल तर त्याच्या पाठीमागे काय घडलं ती एकदा बघा. तुम्हाला एक मराठी वाक्य सांगतो बघा, तुम्ही ती भूमिका लक्षात घ्या. श्री गुरु चैतन्य महाराज सांगतात बरं का दृष्टांत. आणि मग सकाळची वेळ ती माता मोळी डबा करत असते पतीचा वगैरे, सकाळी धावपळच असते. आणि तेवढ्यामध्ये तिचा पती येतो, तिच्यावर ओरडतो, तुला घाबर, तुला कळत नाही, तुला अक्कल नाही, तुला अमकं झालं तुला. ती म्हटलं अहो झालं काय ते तर सांगा. मग तो पती पत्नीला काय बोलतो तुम्ही फक्त लक्षपूर्वक ऐका. तो पती सांगतो अरे तुला कळत नाही, या मुलाने किती गोंधळ घातला. अहो म्हटलं झालं काय ते तर सांगा. मग तो पती पत्नीला सांगू लागला तुझ्या मुलाने आणि माझ्या मुलाने आपल्या मुलाला मारलं. तुम्ही सगळे जागे ना. पण नवरा काय म्हणतो बायकोला, तुझ्या मुलाने माझ्या मुलाने आपल्या मुलाला. अर्थ कळाला का तुम्हाला? कळणारच नाही. याच्याकरता भूमिका ऐकावी लागेल. विठ्ठल विठ्ठल. आता भूमिका थोडी, त्याचं हे दुसरं लग्न, तिचं हे दुसरं लग्न, दोघांनाही पहिल्या लग्नापासून एक एक मुलगा होता. योगायोगाने कुठून तरी पाहुणे ऐकून त्यांचं जमलं, लग्न झालं आणि 1 वर्षांनी त्यांचं लग्न, 1 वर्षांनी लग्न झाल्यानंतर त्यांना मुलगा. आता कळलं का अर्थ? पहिल्या झालेल्यांनी नंतर झालेल्याला मारलं, ही झाली त्या वाक्याची भूमिका. तसं तुकाराम महाराजांचा अभंगाचा जर अर्थ कळून घ्यायचा असेल, तुकाराम महाराजांनी कोण्या एका विशिष्ट ग्रंथावरती ही रचना केली नाही. जसा प्रसंग घडला असेल तसे तुकाराम महाराजांचे अभंग. विठ्ठल धर्म कोणताही असू द्या, पंथ कोणताही असू द्या, त्या पंथामध्ये प्रार्थना नावाची एक प्रकरण असतं, प्रार्थना एक पद्धत असते. कारण कोणताही पंथ, कोणताही धर्म, त्याच्यामध्ये 5 स्तंभ असतात, 5 खांब असतात. आता या मंडपाला किती खांब आहेत? या खांबावरती हा मंडप उभा आहे. तसा आपला वारकरी संप्रदाय हा 5 खांबावरती उभा आहे. पहिला खांब आहे या धर्माला, या पंथाला, या संप्रदायाला देव. दुसरा खांब संत, तिसरा खांब क्षेत्र, चौथा खांब तीर्थ आणि 5वा खांब ग्रंथ. त्या धर्मामध्ये याच्याचा एकही खांब नाही, तो धर्मच आहे. म्हणून बघा काही काही धर्म जन्माला येतात, कधी लयालाही जातात, तपास लागत नाही. कारण धर्म आहे तर ग्रंथ नाही, ग्रंथ आहे तर क्षेत्र नाही, क्षेत्र आहे तर देवच नाही, देव आहे तर संतच नाही, संत आहे तर ग्रंथच नाही. म्हणून तर बरेचसे संप्रदाय, बरेचसे धर्म आपल्या धर्मावर अवलंबून आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपलं आता जसे फाटी फुटली तसं चिंतन जाईल. त्यापेक्षा प्रारब्ध जर असेल लिहिलेलं पहिलं, तर त्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं असेल तेच आपल्या बाबतीत घडणार आहेत. म्हणजे घडणारच आहे तर ते देवाकडे मागायचं का? तर मागायचं नाही. पण पारमार्थिक मागणी, सांसारिक मागणी तुकाराम महाराजांचं मगाशी प्रमाण केलं. तुका म्हणे अवघी आवरली वासना, वासना जी रूपी मागणी आहे देवा, आम्ही ती केव्हाच आवरली. आणि जी पारमार्थिक वासना आहे ती आम्ही देवा तुझ्याजवळ प्रगट करतो. विठ्ठल ती मागणी पूर्ण करण्याकरता 5 गोष्टी एकत्र आल्या तरच मागणी पूर्ण होते. पहिल्या 3 गोष्टी, दुसऱ्या 2 गोष्टी. मागणाऱ्याजवळ 2 गोष्टी पाहिजे आणि देणाऱ्याजवळ 3 गोष्टी पाहिजे. देणारा स्वतंत्र असावा, देणारा श्रीमंत असावा आणि देणारा उदार असावा. याच्यातली एकही नसेल तर तो मागणी पूर्ण करू शकत नाही. आणि मागणारा अधिकारी असावा आणि अधिकार संपन्न असून देखील त्याला त्याचं ज्ञान असावं. विठ्ठल काही काही वेळेला असं होतं, मागणाराही कनिष्ठ, देणाराही कनिष्ठ आणि त्याची मागणी सुद्धा आहे ना. तुकाराम महाराजांचे प्रमाण आहेत. या जगतामध्ये ही देवता आहेत ना, शेंदरी हेंदारी दैवते
या अभंगामध्ये मागणारा कनिष्ठ, देणाराही कनिष्ठ आणि त्याची मागणी सुद्धा. काही काही मागणी अशा आहेत का देणाराही श्रेष्ठ, मागणाराही श्रेष्ठ आणि त्याच्या मागण्या श्रेष्ठ. काही काही मागणारा कनिष्ठ, देणारा कनिष्ठ, मागणी कनिष्ठ, देणाराही श्रेष्ठ, मागणीही श्रेष्ठ आणि मागणाराही श्रेष्ठ. पण एक प्रकार असा आहे, एक वर्ग असा आहे, देणारा श्रेष्ठ, मागणाराही श्रेष्ठ, मागणी कनिष्ठ. उदाहरणार्थ कैकेयी माता. कैकेयी माता दशरथ राजा बरोबर फिरायला गेले होते. तेवढ्यामध्ये इंद्राचा फोन आला, दशरथ राजा मदतीला धावून या. आणि तसंच कैकेयी मातेला घेऊन युद्धाला गेले. युद्ध करता करता प्रसंग असा घडला, त्या रथाचं चाक गळायला लागलं. कैकेयी मातेनं काय केलं, काय केलं, हात घातला. कशामध्ये, त्या आकामध्ये. कैकेयी माता कोण होती, स्त्री होती. आणि स्त्रीचा हात नाजूक असतो, त्या आकामध्ये राहील कसा, आपल्या बुद्धीला पटत नाही. विठ्ठल विठ्ठल. कैकेयी माता ज्या वेळेला बापाच्या घरी होती ना, 8 वर्षाची असताना, त्यावेळेला तिच्या बापाने एक यज्ञ केला होता. हिमालयातले ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञाला आलेले होते. 2 सत्रामध्ये यज्ञ चालत होता, सकाळच्या आणि संध्याकाळच्या. आणि दुपारच्या सत्रामध्ये ते साधू विश्रांती करत होते. मग या मुली काय करायच्या, कैकेयी माता ह्या छोट्या होत्या, 8-5 वर्षाच्या. मग त्या काय करायच्या, किचन मध्ये जायच्या, भांडारगृहामध्ये तव्याचं काळं काढायचं, कढईचं काळं काढायचं. आणि जे साधू झोपलेले होते ना, ज्यांना दाढ्या नाही त्यांना दाढ्या, ज्यांना मिशा नाही त्यांना मिशा, ज्यांना दोन्ही पण आहे त्यांच्या कपाळाला काळं लावायचं. दररोजचा नित्यनेम झाला. आणि मग एक दिवस त्यांनी काय केलं, त्या कैकेयी मातेना त्या सर्वांचा आद्य गुरु जो होता ना ऋषी, त्याच्याच गालाला लावलं काळं. जो त्याच्याकडे पाहून हसू लागले. तर गुरुंकडे पाहून गुरुला संताप आला. आणि आरशामध्ये बघितल्यानंतर क्रोध अनावर झाला. आणि कुठल्याही प्रकारचा विचार न करता शापच देऊन टाकला. त्यांना वाटलं आपल्या कोणतरी शिष्याने टिंगल केली. शाप असा दिला, अरे ज्याने कोणी माझ्या तोंडाला काळं लावलं, जगतामध्ये त्याचं तोंड काळं होईल. ज्या हाताने लावलं त्याचा हात लोखंडाचा. विठ्ठल म्हणून कैकेयी मातेनं त्या लोखंडाचा हात आकामध्ये घातला, सावरलं. युद्ध संपलं. दशरथ राजा प्रसन्न झाला. कैकेयी, अरे एवढी मदत केली, मी तुझ्यावर प्रसन्न, काय मागायचं मागून घे. म्हटले देव महाराज, वेळ आल्यावर मागून घेईल. आणि वेळ आल्यावर मागितलं. काय मागितलं, प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास परताला गाती. मागणारी श्रेष्ठ होती, देणारा श्रेष्ठ होते, पण मागणी कनिष्ठ ठरली. विठ्ठल विठ्ठल. आता हे तर संपवायचं आपल्याला. मागणाऱ्याच्या ठिकाणी 2 गोष्टी पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि अधिकार पाहिजे. देणाऱ्याच्या ठिकाणी ऐश्वर्य पाहिजे, श्रीमंत पाहिजे, उदार पाहिजे आणि स्वतंत्रता पाहिजे. या 5 गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याची मागणी पूर्ण होते. पण अजूनही एका गोष्टीची कमतरता पडते त्याला. देणारा जर प्रसन्न नसेल ना, तर ती मागणी पूर्ण होत नाही. एवढ्या 5 गोष्टी असूनही त्याची प्रसन्नता टिकवण्याकरता, त्याची प्रसन्नता करण्याकरता त्याची स्तुती करावी लागते. प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाची विनंती करतात, देवाकडे मागणी मागतात, पण त्याला प्रसन्न करण्याकरता पहिल्यांदा त्याची स्तुती करतात. अभंगाचं दुसरं
अभंग प्रवेश नीट समजून घ्या. ज्याच्याकडं मागायचं त्याच्याजवळ 3 गोष्टी पाहिजे: श्रीमंत, स्वतंत्र आणि उदार. मागणाऱ्याकडे 2 गोष्टी पाहिजे: तो ज्ञानी असावा आणि अधिकारी असावा. पण या 5 गोष्टी असून फरक पडत नाही. तो प्रसन्नही असावा. नाही तर मग आपले वर्गणीवाले जातात घरी, सांगतो तो देतो मी, पण तिला विचारू दे. स्वतंत्रता नाही, श्रीमंती आहे. आणि मग या 5ही गोष्टी असून जर प्रसन्नता नसेल तर प्रसन्न करण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या देवाकडे मागणं मागायचं आहे त्याला त्याची स्तुती करतात. चतुरातू शिरोमणी. देवा तू कसा आहे? चतुर आहे, चतुर. आणि त्या भगवान परमात्म्याच्या चतुरतेचे जर दृष्टांत तुम्ही पाहिले भागवतामध्ये, अहो आपल्याला सकाळी पहाटपर्यंत वेळ पुरणार नाही. त्या हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूने काय काय वर मागून घेतले होते देवा? पृथ्वीवर नको, आकाशात नको, घरात नको, बाहेर नको, शास्त्रणे नको, आश्रणे नको, बायकून नको, पुरुषाकून नको, पशुकून नको, माणसाकून नको. आणि मग एवढे बाजूला करून भगवान परमात्म्याने मधला राजमार्ग काढला. ऐकलंय चतुर? विठ्ठल विठ्ठल. पांडवांनी यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये सगळ्यांना काम वाटून दिले. आणि याला आमचं काम, त्याला तमकं काम. भगवान परमात्म्याने पत्रवाळ्या उचलायचं काम घेतलं स्वतःकडं. पण त्याच्यातलं सर्वात मुख्य काम जे होतं ना, पाकिट भरायचं. आलेल्या ब्राह्मणांना, महाराजांना नाही, ब्राह्मणांना पाकिट भरायचं काम कोणाला दिलं? दुर्योधनाला. भीम म्हटला देवा वाटोळं करायचंय आमचं. अरे त्या शत्रूला पैसे वाटायचं काम, सगळं खजिना रिकामा करेल तो. भगवान कृष्ण म्हटले भीमा, पहिलं फक्त आम्ही ऐकून होतो जे आशे असतात, पण आज तुझ्यामुळं आम्हाला कळालं. बाजूला घेतलं भीमाला. अरे भीमा, जे मी करतो ना ते चांगल्या करता करतो. कारण विठ्ठल विठ्ठल. आमचे वडील एक दृष्टांत सांगायचे करताना. एका राजाला एक प्रधान मित्र पण सेवक पण होता. आमचे दोघं रोज शिकारीला जायचे. शिकार करता करता पण एक दिवस शिकारीला निघाले. राजा म्हटलं प्रधानजी, अरे तलवारीला धार लावली का? म्हटले होते महाराज. आणि मग किती लावली? म्हणून त्या राजाने काय केलं, बोटेवरती तलवार फक्त ठेवली तर लगेच बोट कापलं. अरे अरे अरे. मग ते कपडा गुंडाला म्हटले महाराज आता जे झालं ते झालं, ते देवा जे होतं ते चांगल्या करता. म्हटलं काय बोलतो? चांगल्या करता झालं. माझं बोट कापलं, चांगल्या करता झालं. माझ्या जीवावर उठला, लगेच उचललं कैद केलं. कोणाला? प्रधानाला. आणि मग 2-4 दिवसांनी राजा गेला शिकारीला. शिकारीला गेल्यानंतर तिकडं
आदिवासी समाजाची देवी, तिचा उत्सव होता आणि तिला नरबळी पाहिजे होता. राजा रस्ता चुकला आणि त्या आदिवाशांनी हा राजा पकडला. त्यांना काय माहिती राजन रंग पकडला, गोरा गोमटा आणि चांगले भरजरीत वस्त्र अंगावरती, आणि त्यांना कळालं आता चांगला नरबळी आपल्याला मिळाला. उचललं राजाला आणि त्या देवीकडे आणलं. पुजाऱ्यांनी सांगितलं हा बळी द्यायचा, पण याला काही व्यंग तर नाही ना, हात पाय कान नाक डोळे सगळे तपासा. म्हटले महाराज सगळं बरोबर आहे, पण त्याला जे 2 हात आहेत ना, 10 बोट आहेत ना, त्याच्यामधलं एक अर्ध बोट नाही. पुजारी म्हटलं मग चालणार नाही. राजाला दिलं ना सोडून. अहो गळ्यावर आलेली तलवार बळी देण्याकरता राजाला सोडून दिल्याबरोबर कोणाची आठवण झाली असेल? जसा राजाने गिर टाकला थेट कुठं? नगरीत नाही, थेट कारागृहात. आणि पहिले त्या प्रधानाचे पाय पकडले. म्हटले प्रधानजी अरे मला माफ कर, मला माफ कर, माझ्याकडून चुकलं. म्हटले काहीच बोलू नका, जे होतं ते चांगल्या करता झालं. राजा म्हटला अरे बाबा मी तुझ्यावर वाईट केलं आणि तू माझं चांगलं झालं, पण तुझं वाईट झालं. म्हटले महाराज तुमच्यापेक्षा माझं चांगलं झालं. म्हटले कसं काय? आपण दोघं शिकारीला गेलो असतो, तुमचं बोट कापल्यामुळं तुम्हाला सोडून दिलं असतं. नंबर कोणाचा लागला असता? तुम्ही एकटे तुमचं बोट कापलं तेही बरोबर झालं आणि मी कैदेमध्ये होतो तेही बरोबर झालं. विठ्ठल याशी फाटे फुटले का आपलं चिंतन जातं. काय चालू होतं आपलं? कीर्तन तर चालूच होतं. विठ्ठल विठ्ठल दुर्योधनाला धन वाटायचं काम दिलं. म्हटले अरे दुर्योधन भीमा तुला कळत नाही. म्हटले काय? अरे त्या दुर्योधनाच्या हातामध्ये मोक्ष चिन्ह आहे, आणि त्याने जर 10 रुपये दिले ना इकडे तिजोरीत 100 रुपये येतात. त्याने जर 100 रुपये दिले ना इकडे 1000 रुपये येतात. त्याने जर 1000 दिले ना इकडे 1,00,000 रुपये येतात. भीम म्हटलं देवा आणि मग त्यालाच राहू दे. म्हटले अरे काय भीमा? विठ्ठल विठ्ठल आणि मग ते भगवान परमात्म्याने कसं नक्षचिन्ह घालवलं ते दृष्टांत सांगायला वेळच नाही. फक्त भगवान परमात्मा चतुरातो शिरोमणी. नुसता चतुर नाही, चतुराचा शिरोमणी आहे. कारण या जगतामध्ये भगवान परमात्म्या व्यतिरिक्त शिरोमणी चतुरामध्ये कोणीच नाही. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. गुणाच्या बाबतीमध्ये हे सगळं षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आहेत. हे 6 गुण देवाजवळ आहेच. आपण ऐकतो ज्ञानेश्वरीमध्ये उभे आहेत. गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तूच विठोबा. तुकाराम असं स्तुती देवाची केली. मग देव म्हटले काय तुकाराम महाराज एवढी आज स्तुती तुम्ही काही नेमकं कारण काय? निवडणुकीला उभं राहायचंय का? म्हटले नाही देवा. मग काय मागणं आहे तुमचं? आणि मग तुकाराम महाराजांना मागणं विचारल्यानंतर तुकाराम महाराज अभंगाच्या प्रस्तम
देवाची स्तुती केली तुकाराम महाराज, काय मागायचं मागा. आणि तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे चित्त तुझे पाया. कारण चित्त असं एक वस्तू आहे ती कोणालाच आवडत नाही बरं. कारण शास्त्रामध्ये ज्या चंचल गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला चित्त. कारण चित्त जर नसेल, मला आळंदीला विचारसागर नावाचा ग्रंथ होता आणि त्याच्यामध्ये चित्तवृत्ती जर स्थिर असेल तर त्याच्यामध्ये देवाचं दर्शन होतं. विठ्ठल विठ्ठल. आपण कोजागिरीला दूध तापवतो, मंदिरामध्ये भजन चालू असतं आणि दूध तापवल्यानंतर त्याच्यामध्ये काय पाहतो? चंद्र पाहतो. पण चंद्र कधी दिसतो आपल्याला? ते दूध स्थिर असेल तर. जर दूध हलवलं, चंद्र केवढाही असू द्या, त्या दुधामध्ये चंद्र दिसत. तसं तुमचं चित्त जर स्थिर असेल तरच देवाचं दर्शन. चित्त नाही माऊली वर्णन करतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे. तरी आमच्या जिल्ह्यामध्ये घडलेली घटना. एका माणसाला छंद होता, दरवर्षी काहीतरी काही ना काही खरेदी करायची. ट्रॅक्टर तरी घ्यायचा, जमीन तरी घ्यायची, घर तरी बांधायचं, प्लॉट तरी घ्यायचा. आणि एक वर्षी काय झालं, खरेदी झाली आणि 2 महिन्यामध्ये लगेच दुसरी खरेदी विकायला निघाली गटाला गट. आता काय करायचं, पैसा तर संपून गेला. त्यांनी काय केलं, त्याला 2 व्ययी होते. काय होते व्यय? कळतात ना, 2 व्ययी होते. दोन्ही व्ययांना फोन केला, हे बघा उद्याच्या उद्या खरेदी आहे, बरोबर उद्या सकाळी दोघे जण 5-5 लाख रुपये घरी घेऊन या. किती वाजता? 7 वाजता. आणि मग सकाळ उजडली, 2 व्ययी 5-5 लाख रुपये घेऊन त्या व्ययाच्या घरी याची चालू होती देवपूजा. अर्धा तास झाला, 1 तास झाला, याची काय पूजा? ही 5-5 लाख घेऊन येणारे व्ययी खुर्चीवरती सोफ्यावरती बसले, गंमत पाहतायत. आपल्या व्ययाची देवपूजा चालली, पण एका व्ययाचं लक्ष गेलं, व्ययबा आपले व्ययबा पूजा करतायत, पण देव तर देवाऱ्यामध्ये दिसत नाही, देव तर ताटाईमध्ये दिसत नाही. पूजा चालली कशाची? विठ्ठल विठ्ठल. दुसरा व्यय म्हटलं, थांबा व्ययबा, अहो अर्ध्या तास 1 तासापासून आम्ही तुमची पूजा बघतोय, देवाऱ्यामध्ये देव नाही, ताटामध्ये देव नाही. देव गेले कुठे? आणि मग तो जागा झाला, अरे देवाऱ्यामध्ये देव नाही, ताटामध्ये देव नाही. मग तिसऱ्या वेळेने विचारलं, खाऊ ताटातलं पाणी कुठे? म्हटलं फेकलं कावलावर, देव काढलेच नाही ना त्याच्यातून. विठ्ठल विठ्ठल. आपण देवाला स्नानाकरता ताटामध्ये देव घेतो ना, त्यांना स्नान वगैरे झालं आणि त्याच्या डोक्यामध्ये काय? पैसे खरेदी. ते पाणी घेतलं, फेकलं कौलावर, पत्र्यावर. मग गणपती पालथा पडलेला, खंडोबा उताना पडलेला. म्हटले भाऊ, थरथर कापू लागले ते देव. म्हटले भाऊ, देवपूजा करू नको, पण फेकझोक करू नको. विठ्ठल विठ्ठल. चित्त नाही नामे तीर्थे करत. पण 2 मुद्दे आहेत. देवा, आमचं चित्त हे चंचल आहे आणि तुझ्या पायाजवळ ठेव. पायाजवळच का? कारण देवाच्या पायाचा एक गुण आहे. तसे 2 गुण सांगितले.
पहिला गुण आणि दुसरा गुण. देवाच्या पायाचा गुण क्रमांक 1, देवाच्या पायाजवळ काय आहे? तुझे पायी सुख सर्व आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक एक शब्द विचारपूर्वक टाकलेला आहे. माझे चित्त तुझे पाया, तुझे पाय माझ्या चित्ताने म्हटलं याच्यात काय फरक? पायामध्ये चित्त असले काय, पाय जर चित्तामध्ये असणं काय आणि आपलं चित्त पायाजवळ असणं काय, काय फरक आहे? ज्या अर्थी तुकाराम महाराजांनी असं लिहिलंय त्याच्या अर्थ काहीतरी अर्थ असेलच ना. एका बापाला 2 मुली होत्या. उन्हाळ्याचे दिवस, हा टाइम, पहाडाला पिकले आंबे. आणि दोन्ही मुलींना फोन केला. फरक सांगतो बरं का दोघांचा. आणि दोन्ही मुलींना फोन केला. एक मुलगी शहरामध्ये होती आणि एक मुलगी ग्रामीण भागात, खेडेगावात. म्हटले बघा मुलींनो, 8 दिवसामध्ये आंबे संपून जातील. दोघी पण लवकरात लवकर या आणि आंबे मुलांनाही घेऊन या, नवऱ्यालाही घेऊन या. 8 दिवस थांबा, भरपूर आंबे खा आणि जाताना घेऊन पण जा. शहरातली मुलगी म्हटली मला शक्य नाही, त्यांना डबा करून द्यावा लागतो, मुलांना ट्युशन राहती, मला पण जॉबला जावं लागतं, मला शक्य. एक काम करा तुम्ही, शहरातली मुलगी म्हणते, ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्हीच घेऊन या. पण दुसरी ग्रामीण जी होती ना, दुसऱ्या दिवशी बॅग भरली, सगळे मुलं पती घेऊन लगेच बापाच्या घरी. 8 दिवस भरपूर आंबे खाले आणि जाताना घेऊनही गेली. आणि मग ती गेल्यानंतर बापाने 2 पेट्या घेतल्या आणि त्या शहरातल्या मुलीकडे गेले. आता रेल्वेचा प्रवास, त्या गर्दीमध्ये एक पेटी तर फुटली, पण दुसरी पेटी नेता नेता निम्मे फुटले, निम्मे सडले. 2-3 आंबे त्या शहरातल्या मुलीला मिळाले. आता फक्त लक्षपूर्वक ऐका बरं का, दोन्ही मुलींना आंबे मिळाले. जास्त कोणाला मिळाले? जी मुलगी आंब्याजवळ गेली तिला मिळाले का जिच्या जवळ आंबे आले तिला मिळाले? मग देवाच्या पायाजवळ जायचं का देवाचे पाय मागायचे? विठ्ठल विठ्ठल. फरक आहे का? देवाकडे जर आपण सुख मागितलं तर देव आपल्याला सुख देतो, मुलाच्या रूपाने, बायकोच्या मुलाने, घराच्या रूपाने, संपत्तीच्या रूपाने, धनाच्या रूपाने. पण देवाकडे जर आपण, देवाच्या पायाजवळ जर आपण गेलो, काय प्रमाण आहे ते? आम्ही करू गदारोळा असं काहीतरी प्रमाण. विठ्ठल विठ्ठल. हा फरक आहे. देवाच्या पायाजवळ सुख आहे. पहिलं कारण ज्याच्या मागे आपलं जीवन जातं ना, कशा मागे जातं आपण? खरंच सांगा, आपण सर्वजण, सर्वात आपल्याला इच्छा कोणाची आहे? इकडं सुख वगैरे नाही का? इकडं आहे का? मग आपण इच्छा कशाची करतो? मिळतं का ते? मिळत का बरं नाही? का बरं मिळत नाही? कारण या जगतामध्ये सुख नावाचं तत्वच नाही, तर मिळेल कसं? विठ्ठल विठ्ठल. बाबा, मला विचारसागर नावाचा ग्रंथ होता, त्याच्यामध्ये एक दृष्टांत आला. हरिण चरायला जातं रानामध्ये, चरतं चरतं, उन्हाळ्याचे दिवस, चरता चरता त्याला काय लागते? ताण लागते. मग ते पाणी पाहतं इकडं तिकडं, कुठंच पाणी नाही. पण त्या तापलेली जमीन, उन्हाच्या प्रकारता झळ्या त्याला काय दिसतात, आणि त्या झळ्यालाच पाणी म्हणतं ते. आणि त्याला ते मृगजळाचं पाणी दिसतं आणि त्याला वाटतं या इथं तर पाणी आहे, या इथं तर पाणी आहे. आणि जसं हरिण निघतं कोणा माग? पाण्यामाग. जसं हरिण पळतं तसं पाणी, जसं हरिण पळतं तसं पाणी. आणि पळता पळता त्या पाण्यामागे पळता पळता त्याला खऱ्या पाण्याची पाठ लागतात. काय लागतात? ते हरिण काय करतं? खऱ्या पाटावरून उडी मारतं आणि कोणाच्या मागे धावतं? हे कोणाचं सांगतो?
त्या पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये सांगतात विद्यारण्य स्वामी, अरे सुख नावाचं तत्वच या जगतामध्ये उपलब्ध नाही. जे होतं त्याला तुम्ही सुख म्हणता. विठ्ठल विठ्ठल. शेवटचा एक दृष्टांत सांगतो. एका माणसाच्या मागे वाघ लागला. आडनावाचा नाही, 4 पायाचा वाघ लागला. आता वाघ लागले तो काय करील? विना घेऊन हरिपाठ करील. पळू लागला. मागं वाघ लागला, पळू लागला, पळू लागला. पळता पळता तो वाघ मागे लागल्यामुळं पळता पळता तो मनुष्य पडला एका विहिरीमध्ये. ऐका बरं, लक्षात द्या. कशामध्ये पडला तो? विहीर. भाग्य चांगलं होतं, त्याचं दैव चांगलं होतं. त्या विहिरीच्या तीरावर एक वडाचं झाड होतं. त्याच्या पारंब्या लोंबकळत होत्या. पडता पडता त्यांनी काय पकडल्या? आणि विहिरीमध्ये पडण्यापासून उन्हाळ्याचे दिवस विहिरीला पाणी नाही. पण तो विचार करतो खाली विहीर किती खोल आहे म्हणून खाली बघायला गेला. पाणी नाही. पण 3.5 वेटोळे घालून एक नाग फणा काढून त्याच्याकडे पाहतो. म्हटलं बरं झालं खाली पडलो नाही. पडलो असतो तो सर्पदंश झाला असता. तशाच पारंब्या पकडल्या आणि हळूहळू आता वरती चढावं म्हणून वरती बघितलं तर 2 पंजावर वाघ त्याची वाट पाहतो. म्हटलं झाली का गंमत? खाली उतरवतं खाली नागोबा आणि वरती चढावं तर वरती दैव त्याचं चांगलं नव्हतं. त्यांनी ज्या पारंब्या पकडल्या होत्या ना त्या पारंबीला मूळ होतं आणि ते साधं नव्हतं. तो वड तुमच्या गावातलं काय? विठ्ठल विठ्ठल. आणि त्या पारंबीला आग्या मोर होतं आणि हलवल्यामुळे उठलं ते. आणि उठल्या उठल्या काय केलं त्याने? काय काकडा काय केलं त्याने? चावायला सुरुवात केली. बरं ते माशा त्याला विचारत नव्हते इथं चौका तिथं चौका. जिथं दिसल तिथंच माशा चावू लागल्या. आणि चावता चावता सांगा किती दुःख आहे त्याला. खाली उतरलं तरी मरण, वरती गेलं तरी दुःख, खाली उतरलं तरी दुःख, अशाच पारंब्या पकडल्या तरी दुःख. अशा दुःखामध्ये त्या मोळाच्या पोळीमधून एक मधाचा थेंब निसटला, याच्या ओठावरती पडला आणि त्याने तो चाटला. कसा लागला? म्हणतो कसा? मध किती गोड आहे. गाढवा. खाली दुःख आहे, वर दुःख आहे, मधी दुःख आहे, तरी म्हणतो मध किती गोड आहे. खाली दुःख आहेत, वर दुःख आहेत, तरी म्हणतो नातू झाल्यावर किती सुख आहे. हे कोणाचं सांगतो? तुम्ही अजून इरीतच आहे का? विठ्ठल विठ्ठल. हो, हा जीवात्मा संसार रूपी विहिरीमध्ये पडला. या संसारामध्ये पुढं दुःख आहेत, मागं दुःख आहेत, बरोबर दुःख आहेत. उजव्या हाताला दुःख, डाव्या हाताला दुःख. दुःख बांधवडे आहे शंकराचार्य म्हणतात बाबा सुखाचा विचार मिळेलच कसा? कारण शंकराचार्य म्हणतात या जगतामध्ये सुख नावाचं तत्व उपलब्ध नाही. का? हे जगत खोटं आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी. शंकराचार्य म्हणतात कोट्यावधी ग्रंथाचं सार मी अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो ऐका. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. त्याचं ट्रान्सलेशन माऊली करतात. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा हरी मुखे म्हणून माऊली काय म्हणतात? लटिका व्यवहार सर्व हा संसार कसा आहे? लटिका. लटिका म्हणजे खोटा. सांगा संसार जर खोटा, संसारातल्या वस्तू खोट्या. बरं संसारातल्या वस्तू खोट्या तर त्या खोट्या वस्तूंपासून होणारं सुख कस काय सुख पाहता? विठ्ठल विठ्ठल. एक दृष्टांत सांगतो. एका शाळेमध्ये अधिकारी गेल्यानंतर किती धावपळ होते. अचानक अधिकारी आले, बसकन एका वर्गात शिरले. आता त्या बाईची झाली धावपळ चालू. काय करावं? अचानक अधिकारी आले. मग त्या साहेबांनी सांगितलं मुलांना सगळ्यांनी खाली बसा. तुम्हाला एक प्रश्न विचारतो.
त्याचं उत्तर द्या. सांगा. आता पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, सांगा त्या संदर्भामधला प्रश्न आहे. सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? आता जेडपीची शाळा, छोट्या छोट्या मुलांची, काय उत्तर? लहान लहान मुलं, एकाला उत्तर देता आणि बाईचा थरकाप वाढला. आता काय करायचं, आता काय करायचं? पण बाईनी काय केलं, साहेबांच्या समोर उभी होती, पटकन मागे गेली, तिच्या कमरेला घराच्या कपाटाच्या किल्ल्या होत्या. त्या मुलांना दाखवलं, इकडं पहा. एका मुलाच्या लक्षात आलं नाही, पण एका मुलाच्या लक्षात आलं, आपल्याला बाई किल्ल्या दाखवते. त्या मुलाने वरबोट केलं, साहेब तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. म्हटले सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? म्हटले साहेब सोपं उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला. अरे म्हटले किल्ल्यावर झाला, पण कोणत्या किल्ल्यावर? म्हटले बाईच्या कमरेच्या. साहेब म्हटले इकडे जवळ, आणि मग त्याला जवळ बोलवलं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म बाईच्या कमरेच्या किल्ल्यावर. मुलगा थरथर कापू लागला. साहेब मला बोलू नका. म्हटले का बरं? मी या वर्गातला विद्यार्थी नाही, ज्याच्या जागेवर आलो ना त्याच्या घरी लग्न बदली कीर्तनकार. साहेबांनी मुलाला दिलं सोडून, बाईला समोर घेतात. तुला कळत नाही, तुझ्या वर्गातले विद्यार्थी कळत नाही, काय उत्तर देतात? बाईचा थरकाप आणखी वाढला. बाई म्हटले साहेब मलाही काय बोलू नका. म्हटले का बरं? मी सुद्धा वर्गाची शिक्षिका. म्हटले मग? आमचे मिस्टर आहे, ती गेले दळायला, मुलांना सांभाळायला कोण नाही म्हणून मी थांबले. मग तर साहेबांनी कपाळात हात लावला. अरे एवढा मोठा शिक्षण मंडळाचा गोंधळ, मुलगा खोटा शिक्षक खोटा. अरे बाई एवढा मोठा गोंधळ, मुलगा खोटा शिक्षक खोटा. समजा आज जर खोरखोरचाच अधिकारी आला असता मग, कारण मी पण त्याच्याच जागेवर आलो. विठाल दृष्टांत मागे जाऊ नका. विद्यार्थी खोटा, शिक्षक खोटा, अधिकारी खोटा, संसार खोटा, संसारातल्या वस्तू खोट्या, त्या वस्तूंपासून होणारं सुख सुद्धा खोटं. म्हणून लटिका व्यवहार दुःख बांधवली या संसार, सुखाचा विचार नाही कोठे. जर सुख जगतामध्ये कुठंच नाही आणि ते सुख जर पाहिजे असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. किंवा आणखी एक आपण नाही बघा, सुख वासे तुझे पायी सुख वासे. माझा देवी या चाली कधीच म्हणत नाही, कशी तोंडामध्ये आली तर या चाली कधी माझ्या कीर्तनात येत नाही. सुखवसे तुझे पायी मदत. काय म्हटले बाबा? काहीतरी सूचना दिली ना? नाही ना? हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे का देवाच्या पायाजवळ सुख आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. किंवा तुझे काय सुखवसे तुझे पायी मज ठेवी तई ठाई. म्हणून भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ सुख असल्या कारणाने जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझं चित्त तुझ्या चरणाजवळ असू दे, माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. नुसतं ठेव नाही, तिथंच राहील असं काहीतरी कर. राही ऐसे करी काही धरून या बाई बभातारी दातारा. कारण हा भवसागर तारण्यामध्ये फक्त तूच समर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल.
भवसागर तरता बाबा हे प्रमाण एवढं गोड आहेत ना, या प्रमाणामध्ये भवसागरामधून तारण्याकरता भगवान परमात्म्यांनी कमरेवर हात ठेवले. देवाने कमरेवर हात काबर ठेवले? कळ लागली म्हणून हाताला. कारण देवाचे अनंत अवतार आहे. अनंत अवतार घेसी भक्ता कारण अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर. पण या अवतारामध्ये मात्र हातामध्ये काही कमरेवर हात का ठेवले त्याचं उत्तर शंकराचार्य देतात. शंकराचार्य म्हणतात बघा, भारत भ्रमण करत करत पंढरपूरला आले आणि ज्यावेळेला पांडुरंगाला बघितलं भगवान शंकराचार्यांनी, जगद्गुरु शंकराचार्यांनी, आणि भगवान शंकराचार्यांनी ज्यावेळेला पांडुरंगाला बघितलं 8 श्लोक लिहिले. त्याला पांडुरंग अष्टक म्हणतात. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाये दातमुनींद्रही समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. 8 श्लोक लिहिले आणि त्याच्यामध्ये एका श्लोकामध्ये देवाने कबरेवर हात का ठेवले त्याचं उत्तर दिलं. प्रमाणम भवात बेरी दम्मा मकाणम नितंभ कराभ्याम धृतो येणं तस्मात. तस्मात म्हणजे त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? जसं कमरे एवढ्या पाण्यामध्ये कुणी बुडत, तसं भगवान परमात्मा आपल्या भक्तांना सांगतो, बाबांनो, जे जे भक्त माझ्याकडे येतील, जे जे जीवात्मे माझ्याकडे येतील ना, त्यांनी घाबरायचं कारण नाही. त्यांना 2 संकटापासून वाचवण्याचं काम मी करतो म्हणून कमरेवर हात. पहिलं कारण, कमरे एवढ्या पाण्यामध्ये कुणी बुडत नाही. जो माझ्याकडे येईल ना त्यांना माया काही करत नाही, भवसागर काही करत नाही. विठ्ठल विठ्ठल. थोडक्यामध्ये सांगतो, कारण देवाने निर्माण केलेली माया ती आपल्याला पीडा देते. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्या मामेवय प्रपद्यन्ते माया मेता तरंती. ते माया आपल्याला पीडा देते, पण माया फक्त एकाला पीडा देत नाही. कोणाला? भगवत भक्ताला. तिथं देवाच्या पायाजवळ त्या मायेचं काही चालत नाही. एक दृष्टांत सांगतो, भजन करा सगळ्यांनी. विठ्ठल विठ्ठल. इकडे नदी आहे का? नदी. कोळी मासे धरायला जातो नदीवर. काय धरायला जातो? मासे. आणि मासे धरायला घरून काय घेऊन जातो? गोधडी. मासे धरायला जाळं नेतो, जाळं. आणि जाळं नेल्यानंतर नदीच्या तीरावर असा उभा राहतो, जाळं घेतो, नदीवरती फेकतो, आणि परिणाम त्या नदीतले सगळे मासे जाळ्यामध्ये अडकतात. पण जे हुशार मासे राहतात, माळकरी मासे, त्यांच्यातही माळकरी राहतात हुशार, ते काय करतात? जाळं टाकणाऱ्याच्या पायाजवळ जाऊन थांबतात. कारण जाळं कुठं टाकतो? समोर टाकतो. त्याच्या पायाजवळ जाळं पडत नाही. परिणाम नदीतले सगळे अडकतात आणि त्याच्या पायाजवळचे. हे कोणाचं सांगतो? तुम्ही अजून नदीतच आहे का? विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याने या भवरूपी सागरामध्ये मायारूपी जाळे टाकलेले आहेत. या जाळ्यामध्ये सगळे जीवात्मे अडकले, परंतु ज्या जीवात्म्याने देवाच्या पायाचा आश्रय केला तिथं मायेचं काही चालत नाही. म्हणून काय प्रमाण आहेत आपलं?
तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माया होय दासी लागी पाया. आईसे विठोबाचे नाव किंवा आईसे विठोबाचे पाय, नावाचा आधार घ्या नाही तर पायाचा आधार घ्या. ही माया काहीच करू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही बवहा तारी दातारा. देवा, ही मागणी पूर्ण कर, कारण तू चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे, धन्य तुझी विठोबा, तू धन्य देवा. आणि चतुराचा शिरोमणी, कारण या भवसागरामधून तरायचं असेल, त्या अंधकार रूपी मायेतून तरायचं असेल, अज्ञानातून जर निघायचं असेल, देवा तू समर्थ आहे. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तिसरं चरण, तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा अज्ञान रूपी अंधार, अज्ञान रूपी दुःख, पाप जे आहेत त्या तिमिराचं काय तुम्हाला द्योतक करायचं ते प्रतीक करून घ्या. या अज्ञानाचा नाश करा, करिया तिमिराचा नाश. तिमिराचा नाश झाला, उदय होणी प्रकाश, तोडी आशा पाश आणि करिवास हृदयी. देव हृदयामध्ये कधी येतो? तुका म्हणे देह भरीला विठ्ठले आणि कामक्रोध केले घररीते. जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत देव येत नाही. आता काल्याच्या दिवशी तुम्ही ते बघून घ्या, भगवान परमात्मा गोकुळात कसे येतात, काय येतात आणि काय गेल्यावर येतात. तसं तुकाराम महाराज म्हणतात, तोडून पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा, करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पाश करिवास हृदयी. आता ह्या 3 चरणाचा अभंग थोडक्यामध्ये विचार करण्याचा प्रयत्न केला. वेळ संपलेली आहे. सुरुवातीला फक्त तुम्हाला गाडीवर रोळावर आणून ठेवतो. 5 गोष्टी असाव्या लागतात देणाऱ्याकडे 3, मागणाऱ्याकडे 2. मागणारा ज्ञानी अधिकारी असावा, देणारा श्रीमंत उदार आणि स्वतंत्र असावा. एवढं करूनही तो जर प्रसन्न नसेल तर मागणी होत नाही. म्हणून तुकाराम महाराज मागणी प्रसन्न करण्याकरता स्तुती करतात देवाची. चतुरा तो शिरोमणी. मग तुकाराम महाराज काय पाहिजे? मग माझे चित्त तुझेही पायी आणि करिया तिमिराचा नाश अशा मागणी केल्या. असं करूनही ज्यावेळेला देव प्रसन्न दिसत नाही त्यावेळेला तुकाराम महाराज आपली आत्मिक तळमळ व्यक्त करतात अभंगाचं शेवट.
सर्वांनी टाळी वाजवा, टाळी वाजवा. पाही गुंतली निनरा माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा पायी आता राखावे. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये आपली आत्मिक व्यथा तळमळ व्यक्त करता. देवा आता पहा बाबू, पाही गुंतलो निनता, देवा याच्यामध्ये मी गुंतलो आहे. माझी असो तुम्हा चिंता, देवा माझी चिंता आता तू कर. तुका ठेवी माथा पायी आता राखावी. देवा अशी ही माझी आत्मिक तळमळ आता तुझ्या चरणाजवळ ठेवलेली आहे. बघ तुला आता मागणी पूर्ण करायची असेल तर कर. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराज त्या देवाजवळ त्या देवाची स्तुती करून अशा या 6 प्रकारच्या मागण्या देवाजवळ तुकाराम महाराज व्यक्त करतात. एकच घ्यायचं, एकच का? आणि मग आजच्या या 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प या ठिकाणी प्रार्थना प्रकरणातला मग या ठिकाणी निवडण्याचा प्रयत्न केला. आणि कीर्तनकार म्हणजे फक्त तर्कबुद्धीचा माणूस. अभंगावर फक्त तर्क मांडू शकतो, पण जशा आहे तसा अभंग छाती ठोकपणे या अभंगाचा अर्थ हाच आहे अजून असा महाराज जन्माला आलेला. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ फक्त महाराजांनाच माहिती. थोडं बोलणं जास्त होईल, पण या अभंगावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. निश्चितच जगद्गुरु तुकाराम महाराजांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, मागणी करायची गरज नाही. पण आपल्यानंतर येणाऱ्या पिढींना जर देवाकडे मागायची वेळ आली तर काय मागावं, संसारिक मागण्या मागाव्या का पारमार्थिक मागण्या मागाव्या, हे कळण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागणी हे प्रकरण तयार केलं. विठ्ठल आपलं जीवन यशस्वी करायचं असेल, कदाचित जर आपल्याला मागण्याची योग्य वेळ जर आली देवाकडं, तर आपण अशा मागण्या मागाव्या, उद्धाराच्या मागण्या मागाव्या. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. ही मागणी ज्या संतांनी आपल्याला शिकवली त्या संतांचं एकदा प्रेमपूर्वक शांततेत भजन करायचंय. सगळ्यांनी एकदा हात वर करून आपल्याला ते भजन करायचंय. आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही रेग्युलर ते भजन घेत असतो, आपणही एकदा प्रयत्न करा. निवृत्ती
सर्वांनी बोला, टाळी वाजवा. माझे चित्र तुझे पायी राजा ऐसी करी काय धरून या भाई भवातारी दाता चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सगळा मणी धन्य तुझी विठोबा करियाती मिराचा नाश उदय होऊनी प्रकाश थोडी आशा पाश करीवा सर्वदयी पाही गुंतलोनी नता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा आणि पायी आता राखावी अशी ही मागणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या भागातून प्रस्तुत केली. त्याच्यावर थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझं भाग्य आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य आमचे सर्वांचे आधारस्थान आदरणीय हरिभक्तीपरायण विष्णू बाबा कबीर या ठिकाणी बाबा उपस्थित आहेत. आणि मी त्यांना विनंती केली, बाबा तुम्ही खाली बसा. म्हटले नाही, जोपर्यंत आपल्याला शक्य तोपर्यंत उभं राहणार, खाली बसून नाही. आपण मग विनंती केली, त्यांचा तो मोठेपणा आहे. तरी सुद्धा बाबांना या ठिकाणी वंदन करतो. आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मला ज्यांनी निमंत्रण दिलं आमचे शंकरपाळ दादा त्यांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. आणि आज या निमित्ताने सर्व वारकऱ्यांचं दर्शन झालं, माझं भाग्य समजतो. आणि या कीर्तनाचा उपक्रम करत असताना बऱ्याचशा काही चुका घडल्या असतील, बुद्धीचे दोष आहे, टाकून द्या. जे काही बरोबर असेल जाताना घरी घेऊन जा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. माझ्याबरोबर आलेले आमचे हरिभक्तीपरायण श्रीरंग महाराज कवडकर थोडं कीर्तन करायला, माझ्याबरोबर आलेले दुसरे राऊत बाबांचे शिष्य तुमच्या गावामध्ये इथं 8 दिवस होते, ते पण माझ्याबरोबर आलेले. आणि आमचे महेश नाना उगले ते पण आलेले, यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा झालेली कीर्तनाची सेवा जाता जाता वारकरी संप्रदायाचा संदेश अनेक गावामध्ये सांगत असतो. इथं सांगायची गरज, प्रत्येकाने गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, नित्यनेमाने व्रत करा, एकादशीचं व्रत करा, कीर्तन प्रवचन कथा ऐका आणि दान धर्म करा. सर्वात महत्वाचा दान धर्म आहे. मृत्यूनंतर ज्या जीवाला 1 वर्षाचा जो प्रवास करावा लागतो ना, त्या प्रवासामध्ये फक्त एकमेव कारणीभूत जर काय असेल तर ते पुण्यकर्म आहेत. आणि जर पुण्यकर्म जवळ नसेल तर त्या प्रवासामध्ये किती यातना भोगाव्या लागतात. गरुड पुराण तुम्ही वाचून घ्या. जेवढी किंमत धनाला देतो तेवढीच किंमत पुण्यकर्माला द्या, दान धर्म द्या, परोपकाराला द्या, असा भाव या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा शब्द पूज्य बाबांना नमस्कार करून सेवेला पूर्णविराम.